आपल्या जीवनात प्रार्थना हे असणं गरजेचं आहे. दुःखामध्ये जाण्यासाठी सामर्थ्य आपल्याला पाहिजे. आपल्याला आजारामध्ये ते सामर्थ्य पाहिजे. निंदा सहन करण्याची, अश्रू सहन करण्याची, वेदना सहन करण्याची, कष्ट सहन करण्याची. आपण कुरकुर करणारी लोक नाही, आपण सहन करणारी लोक आहोत प्रियांनो. येशूने सहन केलं तर आपल्याला देखील सहन करायचं आहे. आपला आदर्श कोण आहे? तो येशू ख्रिस्त. येशूने निंदा केली नाही, आपण देखील निंदा करू नये. येशूने दुसऱ्यांना बोट दाखवलं नाही, दुसऱ्या विरुद्ध बोललं नाही, आपण देखील बोलू नये. तो पापी नसताना तुम्हा आम्हासाठी पापी गणला गेला. आता त्याच्या रक्ताने आपण नीतिमान ठरवलं गेलो, म्हणून आपण दुसऱ्या लोकांना बघून त्यांची निंदा करू नये. कारण की येशूने तसं काम केलं. आपण आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या मित्रांना, रक्तसंबंधांसाठी प्रार्थना करणारे लोक आहोत. आपण निंदा करणारे लोक, आपण विरुद्ध बोलणारी लोक, तो तसा हा असा असं बोलणारे लोक आपण. कारण की येशू आपल्यामध्ये आहे. येशूचं रक्त, येशूचं शरीर आपल्यामध्ये आहे. येशूचं वचन आपल्यामध्ये आहे. आणि येशूचं वचन त्याच्यामध्ये आहे. तो प्रकाशात चालणारा आहे. जर प्रकाशात आपण चालतो तर अंधाराची गोष्टी आपण बोलू नये.